श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत. 9व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केली आहे. पहिल्या 7 वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला. आज 8व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे किंवा नवीन करार आहे तर अवश्य उघडा योहानकृत शुभवर्तमान 9वा अध्याय. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशू तिकडून जात असता एक जन्मांध त्याच्या दृष्टीस पडतो आणि त्याला पाहून प्रभू येशूचे शिष्य विचारतात की गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या की ह्याच्या आईबापाच्या? प्रभू येशू त्यांना फार चांगले असे उत्तर देतो. तो म्हणतो की ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. आणि प्रभू येशू नंतर सांगतो की ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. आणि त्यानंतर 6 आणि 7 वचनांमध्ये आम्ही पाहिले की कशा प्रकारे तो भूमीवर थुंकला, थुंकेने त्याने चिखल केला आणि तो चिखल त्या आंधळ्या व्यक्तीच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले की जा, शिलोह नावाच्या तळ्यात धू. त्या व्यक्तीने प्रभूच्या आज्ञेचे पालन केले. त्याने तळ्यामध्ये जाऊन आपले डोळे धुतलेत आणि तो डोळस होऊन आला. जरी तो माणूस श्रोत्यानो ख्रिस्ताला पाहू शकत नव्हता, तरी आपल्या लक्षात येईल की ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला. नंतर ख्रिस्ताने त्याला सांगितले की तू शिलोह नावाच्या तळ्यावर जाऊन आपल्या डोळ्यांना धू. आणि आम्हाला दिसतं की ह्या व्यक्तीने आज्ञा पाळली. आपण विचाराल की त्याला बरे करण्याकरिता ख्रिस्ताने ही पद्धत का वापरली? त्यासाठी मी आपणाला अनेक कारणे देऊ शकते. पहिले कारण की ह्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताचे ईश्वरत्व समोर ठेवण्यात आले आहे. परंतु त्यासोबतच येशू मानव आहे, परिपूर्ण मानव आहे, हे सुद्धा हे शुभवर्तमान दर्शविते. येशूने ह्या आधीच आपल्या ईश्वरत्वाचा दावा केला होता आणि आता त्याने त्या आंधळ्याला स्पर्श केला, एका मानवाने दुसऱ्या मानवाला. दुसरे जे कारण आहे ते आहे की जर त्या व्यक्तीला पाहण्याची इच्छा आहे तर त्याने येशूची आज्ञा पाळणे अगत्याचे होते, आवश्यक होते. तिसरे कारण की प्रभूने त्याला शिलोच्या तळ्यावर पाठविले आणि योहान सांगतो की शिलोचा अर्थ म्हणजे पाठविलेला. श्रोत्यानो, चौथे कारण, आंधळ्या व्यक्तीला पाहण्यासाठी त्या पाण्याची गरज होती. आम्हाला दिसतं पवित्र शास्त्रात की अनेक ठिकाणी पाण्याला देवाच्या वचनाला दर्शविण्याकरिता वापरण्यात आले आहे. माझे पक्के असे मत आहे की देवाच्या वचनाशिवाय कोणीच परिवर्तित होऊ शकत नाही. आम्ही देवाचे वचन सांगतो, शुभवर्तमान सांगतो आणि पवित्र आत्मा त्या व्यक्तीच्या हृदयात त्या वचनाला घेऊन कार्य करतो. स्तोत्रसंहिता 119 आणि 130 वचन सांगतं की तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. आणि ही गोष्ट अगदी खरी आहे श्रोत्यानो. जे लोक मोठ्या विश्वासाने वचन ऐकतात त्या वचनाच्याद्वारे त्यांना प्रकाश प्राप्त होतो. जे भोळे लोक आहेत, जे पापामध्ये फसलेले आहेत, ज्यांना सैतानाने स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहे, त्यांना आत्मिक ज्ञान प्राप्त होते. 5वे कारण, यहुद्यांना ह्या साक्षीची गरज होती. कारण 29वे वचन सांगते, देव मोशेबरोबर बोलला हे आम्हाला ठाऊक आहे, हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. यहुद्यांना हे जाणून घ्यायची गरज होती की प्रभू येशू परमेश्वरापासून आलेला आहे. तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि परमेश्वराने त्याला ह्या जगात पाठवले आहे. ह्या आंधळ्याला बरे करण्याद्वारे त्यांनी हे पाहायचे होते की येशू देवपुत्र आहे, ज्याला पित्याने ह्या जगात स्वतःच्या कार्याकरिता पाठवले. ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या श्रोत्यानो की कोणती पद्धत वापरण्यात आली ते महत्वाचे नाही, परंतु ज्याने बरे केले तो महत्वाचा आहे. ज्याने त्याला दृष्टी दिली, ज्याने त्याचे डोळे उघडले, तो महत्वाचा आहे. आंधळ्या व्यक्तीला विश्वास ठेवून प्रभू येशूने जे काही सांगितले त्याचे आज्ञापालन करायचे होते. प्रभू येशूने लोकांना बरे करताना वेगवेगळ्या पद्धती वापरल्यात. ज्यांना त्याने स्पर्श केला ते स्पर्शावर जोर देत असत. ज्या लोकांना त्याने स्पर्श केला नाही ते म्हणत की आरोग्यप्राप्तीकरिता स्पर्शाची गरज नाही, फक्त येशूच्या शब्दाची गरज आहे,
फक्त विश्वासाची गरज आहे. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की पद्धती कोणतीही असो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त महत्वाचा आहे, पद्धती नाही. या आंधळ्या व्यक्तीच्या परिस्थितीवरून मी आपली तारण प्राप्त होण्यापूर्वी परिस्थिती कशी होती ते आपणाला सांगू इच्छिते. पहिली गोष्ट की हा आंधळा मंदिराच्या बाहेर बसत असे, देवापासून दूर. इफिस्करास पत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचनांमध्ये पॉल सांगतो, इफिस्करास पत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचने, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगत होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. दुसरी गोष्ट की हा माणूस आंधळा होता. तो उद्धारकर्त्याला, तारणकर्त्याला पाहू शकत नव्हता. श्रोत्यानो, आमचे तारण होण्यापूर्वी ख्रिस्ताविना आम्ही सुद्धा आंधळे होतो. ज्या लोकांचे अद्यापही तारण झालेले नाही ते ख्रिस्ताविना, ख्रिस्ताशिवाय आंधळे आहेत. कारण श्रोत्यानो, तारण होण्यापूर्वी आम्ही त्याला तारणारा म्हणून पाहू शकत नव्हतो, परंतु आता तारण झाल्यानंतर आम्ही त्याला पाहू शकतो, कारण आम्ही सर्व आंधळे होतो. तिसरी गोष्ट की तो जन्मांध होता. लक्षात घ्या की प्रत्येक मानव पापी आहे. आम्ही पापात जन्मलो, आम्ही ह्या जगात पापी म्हणून आलो. चौथी गोष्ट, मानवी मदतीच्या बाहेर ही व्यक्ती होती. कोणताही मानव त्याची ह्या विषयात मदत करू शकत नव्हता. त्याच्या आंधळेपणाचा इलाज नव्हता. लक्षात घ्या श्रोत्यानो की आम्ही सुद्धा ह्या जगात निराश्रित असहाय असे होतो. आमच्या पापांचा उपाय कोणाजवळच नव्हता, परंतु प्रभू येशूने हा उपाय केलेला आहे. पाचवी गोष्ट की तो एक भिकारी होता. अनेक लोक हे कबूल करण्यास तयार होत नाहीत की ते भिकारी आहेत. ते तारण प्राप्तीसाठी किंमत देण्यास तयार होतात, शरीराला यातना देण्यास तयार होतात, परंतु ते विक्रीसाठी नाही. आपणाला तारण प्राप्तीसाठी देवाकडे यायचे आहे. ज्या प्रकारे हा भिकारी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, हा भिकारी तारण कधीच खरेदी करू शकला नसता, कारण त्याच्याजवळ ते खरीदण्यासाठी काहीच नव्हते. परंतु परमेश्वर तारण मोफत सगळ्यांना देतो, परंतु आम्हाला ते घेण्याकरिता येणे आवश्यक आहे. यशायाचे पुस्तक 55 अध्याय आणि 1 वचनामध्ये म्हटले आहे, अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा. या, पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. सहावी जी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती ही की त्याने येशूजवळ विनवणी केली नाही. आंधळ्या बर्तिमियाने ओरडून आग्रहाने विनंती केली होती, परंतु हा जो आंधळा व्यक्ती होता तो तेथे फक्त बसलेला होता. त्याला प्रभू येशूविषयी माहिती नव्हती. येशूच्या कृपेत व ज्ञानात वाढण्याकरिता त्याला बराच वेळ लागला. श्रोत्यानो, मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण खरोखर तारण प्राप्त करू इच्छिता? काय आपण तारणाच्या शोधात आहात? पापांपासून मुक्ती प्राप्त करण्याकरिता झटत आहात? आपण काय प्रभू येशूला शोधत आहात? जर आपण साधारण लोकांपैकी आहात तर आपण त्याला शोधित नाही, तर तो आपणाला शोधित आहे. ही मानवाची आणि त्याच्या तारणाची कथा आहे. 7वं कारण, दुसऱ्यांकडून ह्या आंधळ्या व्यक्तीला कुठलीही सहानुभूती दाखविण्यात आलेली नव्हती. मंदिरात लोक जात येत असत. अनेक यहुदी त्याला पाहत असत आणि पुढे जात असत. जेव्हा प्रभू येशूच्या शिष्यांनी त्याला पाहिले तेव्हा हे शिष्य त्याच्याविषयी वाद घालू पाहत होते. त्याला दयामाया दाखविण्याचा किंवा त्याच्यासाठी काही करण्याचा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता. हे मानवी परिवाराचे एक चित्र आहे, परंतु ख्रिस्ताला आमच्याविषयी कळवळा वाटतो. फक्त तोच आहे श्रोत्यानो जो आमच्या आजच्या परिस्थितीमध्ये मदत करू शकतो. आता आम्हाला ह्या चमत्कारामुळे जे चिन्ह प्रभू येशूने ह्या ठिकाणी दाखवले त्यामुळे झालेली प्रतिक्रिया पाहायला मिळते. पहिली प्रतिक्रिया शेजाऱ्यांकडून पाहायला मिळते. जो एक आंधळा व्यक्ती होता त्याच्यात आता परिवर्तन झाले होते. त्याला आता काठी टेकून चाचपडत चालण्याची गरज नव्हती, परंतु तो आपले डोळे उघडून पाहत होता. मला वाटतं श्रोत्यानो की तो नक्कीच देवाची स्तुती करीत असावा. काय आपण त्याच्या शेजाऱ्यांचे चित्र डोळ्यासमोर आणू शकता?
त्या शेजाऱ्यांपैकी काही म्हणत असतील की पहा, हा जो आंधळा होता तो आता बरा झाला आहे. त्याच्या पत्नीने म्हटले असेल, तो आता आंधळा नाही, पाहू शकतो. शेजाऱ्यांना माहीत होते की काही घडले आहे. श्रोत्यानो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येते तेव्हा लोकांना ते लक्षात येणारच नाही ह्यावर मी मुळीच विश्वास ठेवू शकत नाही. जर त्या परिवर्तनाचा काहीच परिणाम लोकांना तुमच्या जीवनात आढळत नाही तर नक्कीच त्या परिवर्तनात काहीतरी गडबड आहे. जेव्हा तुमच्या जीवनात परिवर्तन येते तेव्हा ते लोकांच्या दृष्टीस पडते. नंतर 10 ते 12 वचने पहा काय सांगतात. 9 अध्याय 10 ते 12 वचने. ह्यावरून ते त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले, शिलोवर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. ह्या माणसाची साक्ष मला आवडते. त्याने त्याला जे काही माहीत होते ते सांगितले. एक चांगली, प्रामाणिक आणि खरी साक्ष त्याने ह्या ठिकाणी दिली आहे. श्रोत्यानो, प्रभू येशूकडे येणे व देवाच्या सामर्थ्याला अनुभव करणे ही आमची साक्ष असायला हवी. जरी ह्या माणसाने येशूला पाहिले नव्हते तरी प्रभू येशूने त्याचे डोळे उघडले. महत्वाची गोष्ट त्याला पाहणे नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवणे आहे. दुसरी जी प्रतिक्रिया आम्हाला दिसते ती परुषी लोकांकडून आढळते. 13 ते 15 वचने सांगतात, मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परुषांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. म्हणून परुषांनीही त्याला पुन्हा विचारले, तुला दृष्टी कशी आली? तो त्यांना म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यास चिखल लावला, तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. पुन्हा माणसाची साक्ष अगदी साधी आहे. आपल्याला वाटत असेल की हा आंधळा माणूस पाहू लागला म्हणून ह्यांना आनंद वाटला असेल, त्यांनी परमेश्वराची स्तुती केली असेल. नाही श्रोत्यानो, त्यांची प्रतिक्रिया पहा. त्याच्यासोबत काय करावे हे त्यांना कळत नव्हते. ते त्याला विचारतात की तुला दृष्टी कशी आली? आणि त्याने एक साधे उत्तर दिले की त्याने माझ्या डोळ्यास चिखल लावला, तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. 16वे वचन पहा. ह्यावरून परुषातील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बात पाळीत नाही. दुसरे म्हणाले, पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो? अशी त्यांच्यामध्ये फूट पडली. निसंशय हे लोक ह्या पृथ्वीवरचे अति हुशार लोक होते. ग्रीक तत्ववेत्यांपेक्षाही हे वरचढ होते. वाद घालण्यात ते तरबेज होते. ते वाद घालण्यास 2 विधानांवर आधारलेली तर्कपद्धती उपयोगात आणणारे होते. त्यांच्याजवळ प्रमुख पूर्वपक्ष होता आणि लहान पूर्वपक्ष होता आणि नंतर निष्कर्ष. जर दोन्ही पूर्वपक्ष खरे आहेत तर शेवटी निघालेला निष्कर्ष सुद्धा खराच होईल. परंतु जर दोन्ही पूर्वपक्ष खोटे असतील तर निष्कर्ष खोटा राहील. इथे त्याची कारणे देण्यात आलेली आहेत. मुख्य पूर्वपक्ष काय होता? तर देवापासून आलेले सर्व लोक शब्बात पाळतात. आणि लहान पूर्वपक्ष काय होता? की येशूने शब्बात पाळला नाही. त्यांनी निष्कर्ष काय काढला? की येशू देवापासून नाही. त्यांच्या खोट्या मुख्य पूर्वपक्षाने लोकांना खऱ्या निष्कर्षाप्रत पोहोचू दिले नाही. जर दोन्ही पूर्वपक्ष खरे असते तर त्यांचे निष्कर्ष खरे राहिले असते. नंतर मुख्य पूर्वपक्ष फक्त देवाकडून आलेले लोकच जन्मांध आंधळ्याचे डोळे उघडू शकतात. लहान पूर्वपक्ष, येशूने आंधळ्या माणसाचे डोळे उघडले. निष्कर्ष काय? की येशू देवाकडून आहे. श्रोत्यानो, आज सुद्धा लोक अशाच प्रकारच्या वादामध्ये वेळ घालवित आहेत, वेळ गमावित आहेत आणि अनेक लोक ख्रिस्ताविना पापात नाश होत आहेत. त्यांना ख्रिस्ताविषयी सांगण्याऐवजी लोक वादविवादामध्ये अधिक वेळ घालवितात. 17 आणि 18 वचने पहा. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्ट आहे. त्यांच्या ह्या वादात ते विचारतात की पापी मनुष्याशी चिन्हे कशी करू शकतो? परंतु त्यांच्या अशा प्रश्नामुळे तो आंधळा माणूस अधिक धैर्याने म्हणतो की तो संदेष्ट आहे, तो देवाकडून असावा. परंतु यहुद्यांनी त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी त्याच्या आता आईवडिलांना बोलावले. तिसरी जी प्रतिक्रिया आम्हाला पाहायला मिळते ती त्याच्या आईवडिलांकडून आहे. 19 ते 22 वचने. त्यांनी त्यांना विचारले, तुमचा जो मुलगा आंधळा जन्माला असे म्हणतात तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी आली? त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्माला हे आम्हाला ठाऊक आहे.
तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हाला ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी ते आता त्याच्या आईवडिलांना प्रश्न विचारित आहेत, परंतु आईवडील सरळ उत्तर देतात की तो आंधळा जन्मला होता हे आम्हाला ठाऊक आहे, आणि आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला माहीत नाही. 23 वचन, ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. आईवडिलांना माहीत होते की चमत्कार घडला आहे, परंतु तो कसा घडला हे स्पष्ट करण्याकरिता ते तयारीत नव्हते. त्यांना ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी एकदम वाईट टाकले असते, आणि भीतीमुळे त्यांनी त्यांना सरळ असे उत्तर दिले नाही. 24 वचन वाचूया. मग जो मनुष्यपूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, देवाचे गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे. ते येशू ख्रिस्ताला ह्या चमत्काराचे, ह्या चिन्हाचे श्रेय देऊ इच्छित नव्हते. ते त्याला म्हणतात की तू देवाचे गौरव कर, येशूला गौरव देऊ नको, परंतु देवाला गौरव दे. हे ऐकणे जरा बरे वाटते, परंतु श्रोत्यानो, त्यांच्या मनात काय होते ते आम्ही ओळखू शकतो. 25 वचन, ह्यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. ह्या आंधळ्या व्यक्तीने आतापर्यंत येशूला पाहिले नव्हते. ही दुसरी वेळ होती की त्यांनी त्याला कोर्टामध्ये आणले आणि त्याला प्रश्न विचारलेत. आता तो जरा चिंतेत पडला, तरीसुद्धा त्याची साक्ष ऐका. एक गोष्ट मला ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते. श्रोत्यानो, ज्या पाप्यांचे तारण होते त्यांची हीच साक्ष असते. मी पूर्वी आंधळा होतो, परंतु आता मला दिसते. एकेवेळी मी आत्मिक अंधारात होतो, परंतु आता मी आत्मिक प्रकाशात आहे. 26 वचन, ह्यावर त्यांनी त्याला म्हटले, त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले? पुन्हा ते त्याला प्रश्न विचारित आहे. आणि 27 पासून पुढची वचने सांगतात, त्याने त्यांना उत्तर दिले, आत्ताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही. पुन्हा ऐकावयाची इच्छा का करिता? तुम्ही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय? श्रोत्यानो, आता हा आंधळा व्यक्ती थोडा साहसी होत आहे आणि तो सरळ त्यांना विचारतो की तुम्ही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय? तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पहा. ते म्हणतात की तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहो. देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, हेच तर मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही, पण त्याने तर माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापासून नसता तरी ह्याला काही करता आले नसते. त्यांनी त्याला म्हटले, तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला बाहेर घालवले. श्रोत्यानो, ह्या आंधळ्या व्यक्तीने फार साहसाने त्यांच्याशी सामना केला, परंतु त्यांनी त्याला बाहेर घालवले, जाती बाहेर केले. 35 वचनापासून पुढे आम्हाला वाचायला मिळतं की त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले, आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले, महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभूजी, मी विश्वास ठेवतो, आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे, ह्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. परुषातील जे त्याच्या जवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्हीही आंधळे आहो काय? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. श्रोत्यानो, येशूने फार स्पष्टपणे त्यांना त्यांची आत्मिक स्थिती दाखवून दिली. आज सुद्धा प्रभू आम्हातील प्रत्येकाला आमची आत्मिक स्थिती दाखवत आहे, आणि तो ह्या आंधळ्याप्रमाणे आम्हाला प्रश्न विचारत आहे की काय तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस? श्रोत्यानो, ज्या प्रकारे ह्या आंधळ्या व्यक्तीने प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आज आम्हाला सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.